तव कृपा दावोनी मज घेई तव कृषीशी प्रभु घेई ओढोनी तव सेवेला क्षम भावेसे करीता रूपेनी तव इच्छेला मुझ सर्वदा स्थिर भावे आसीनी मज जोडी प्रभु तुझी तव कृपा दावोनी मज घेई तव कृषीशी प्रभु घेई ओढोनी क्षणभरही तुझ जवळी तुझी शांती मनाची किती मागणी किती भाषणे नती मित्राची मज जोडी तुझी तव कृपा दावोनी मज घेई तव कृषीशी प्रभु घेई ओढोनी सरी संपत्ती तव प्रीतीची इहलोकी करे भगती तैसी सदानंदाची न मिळे स्वर्गाविना मज जोडी प्रभु तुझी तव कृपा दावोनी मज घेई तव कृषीशी प्रभु घेई ओढोनी. आपण उभे असताना प्रेसांचं समर्थन म्हणून आलेले आज त्याला रिक्वेस्ट केली याच पाहिजे म्हणून पाऊस असो काही असो आणि ते साडीनं काही तर पावसात म्हणजे त्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि त्यांनी जो मानना आपल्या मुलीसाठी जो आणलेला आहे तो देण्यासाठी कृपा करून पुढे यावं. हालेलुया. देवाची शांती तुमच्यामध्ये असो. आपण डोळे बंद करूया. स्वर्गीय प्रभू, मी तुला धन्यवाद देतो. तुझ्या प्रेमळ नावाच्या समोर येऊन परमेश्वरा तुझे आभार मानतो की हा शाबात आमच्या जीवनाला तुम्ही जोडलेला आहात. जिवंताच्या भूमीवर प्रवेश तुझ्या नावाचा आम्ही श्वास घेत आहोत आणि प्रभू यासाठी की आम्ही तुला उंच करावं. आज कोरलियामध्ये राहणारे तुझे सर्व प्रियजन यांना तुझ्या हातामध्ये देत आहे. प्रभू, या गावातून तुझी महिमा आणि तुझं गौरव केलं जाऊ दे. या मंदिरात परमेश्वरा जे तुझे प्रियजन आलेले आहेत त्यांना तुझ्या बरकतीच्या हाताने स्पर्श कर. जे आलेले नाहीत त्यांना तो परमेश्वर आशीर्वाद दे. जे अंतरुणावर आहेत त्यांना तो आरोग्य दे. जे काळजी चिंतेत आहेत त्यांची काळजी चिंता निराशा तो दूर कर आणि प्रभू सर्व संकटातून त्यांना तू मोकळं कर आणि तुझ्या मंदिरात तू त्यांना घेऊन ये. एक नवीन साक्ष तू बनव. आणि प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो की तुझं गुणगान करण्यासाठी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये आज तुम्हाला उभं केलंस. त्याबद्दलही तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव सदोदित असू दे. प्रभू येशू, आम्ही रिक्त मनाने या ठिकाणी बसत आहोत, पण तुझ्या वचनाने, तुझ्या आराधनेने, तुझ्या प्रार्थनेने, तुझ्या सामर्थ्याने आमचं अंतकरण भरलं जाऊ दे आणि आमची आशा तुझ्यावर येऊ दे. प्रभू, पुन्हा एकदा हे पूर्ण परमेश्वरा कोरली गाव व तुझी मंडळी यांना तुझ्या हातामध्ये सपूत करत आहे. मी येत आहे, माझा तो ताबा घे. माझ्याद्वारे तुझ्या योजना तुझ्या परिवारामध्ये या पूर्ण कर. येशूच्या नावामध्ये आमेन.
बोलो येशू मसीह की. आपल्या जीवनामध्ये एक दोन गोष्टी आहेत ज्यासाठी गांभीर्याने आपण हा विचार करण्याची आज गरज आहे. एक तर मरण आणि दुसरी गोष्ट जीवनाचे पुस्तक. मरणाबद्दल आज आम्ही अनेकदा ऐकलेलं आहे, होय किंवा नाही? जीवनाबद्दल ऐकलं का? पुस्तकाबद्दल ऐकलं का? ऐकणारे आहेत, पण त्याच्यावर कधी आम्ही विचार केला नाही. पण निर्गम 32 मध्ये देवाचं वचन सांगतं. निर्गम 32 आणि 32 वचन वाचूया. मिळालं असलं तर वाचा. निर्गम 32 निर्गम 32 33. जरी आता तू त्याच्या पातकांची क्षमा करशील तर तू करशील तर तू दिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक. 33. परमेश्वर मोशेला म्हणाला, ज्या कोणी माझ्या विरुद्ध पातक केले आहे त्यालाच मी आपल्या पुस्तकातून काढून टाकेन. हालेलुया. त्याचबरोबर प्रकटीकरण याचा 20वा अध्याय 14 ते 15. लक्ष द्या वचनाकडे. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण आहे. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. आमेन. जीवनाबद्दल आम्ही अनेकदा ऐकलं. आता जीवनाच्या पुस्तकाबद्दल बी ऐकायचं आणि मरणासुद्धा ऐकायचं. असं इथं कोणी आहे का मरण म्हटल्यानंतर भीत नाहीये? पहिला मी भीत नाही, मग म्हणा ना भीतोय म्हणून. प्रश्न बरोबर आहे का बघा. मरण म्हटल्यानंतर सगळ्यांना भीती वाटते, पण आमच्या छातीमध्ये काहीतरी होत असतं. आमच्या नातलगाचंच मरण जर आम्हाला डॉक्टरने सांगितलं की हा इथं मरणार आहे, तर पहिलं हार्ट आमचं जोरजोरात धडकायला लागतं, होय किंवा नाही? आणि पायाखालची जमीन सरकते. पण खरंच सांगतो, पायाखालची जमीन सरकत नाही आहे, पण आम्ही ही म्हण जोडलेली आहे, आमच्या पायाखालची जमीन सरकल्याचा अर्थ देहामध्ये काहीच ताकद राहत नाही आहे, तो गळून जातो आणि छातीमध्ये धडधडू लागतं. आणि डॉक्टर टायमिंग दिला की येणाऱ्या ह्या 12 तासामध्ये 72 तासामध्ये तुमच्या प्रियजनांचं काही खरं नाही आहे, सांगू द्या. तो बेडवर मरणारा कधी विचार करत नाही आहे, इतके आम्ही विचारामध्ये मरत असतो. एक एक क्षण मरत असतो, एक एक तास मरत असतो, जोपर्यंत ती घटना आमच्यातून बाजूला जात नाही आहे. जसं आम्ही मरणाला भेटतो तसंच या मरणावरती विजयी होण्यासाठी परमेश्वराने आणि येशूने आम्हाला सांगितलेलं आहे, जो माझ्यामध्ये राहतो त्याला मरणाचा अनुभव येणार नाही. जसं शरीर देवानं आम्हाला दिलेलं आहे तसे या शरीराला मरण सुद्धा आहे. पण काही लोकांची अजून सुद्धा चुकीची भावना आहे, मेल्यानंतर शरीर पुरलं जातं. बरोबर आहे ना? पुरलं जातं आणि काय त्याचा संबंध आता वरती येत नाही म्हणतो. पण तुम्हाला सांगू द्या, अशा गोष्टी आम्ही पुरतो ज्या उगवतात. तसंच आम्ही देह जमिनीमध्ये जेव्हा पुरतो तेव्हा तोच देह त्या आत्म्याला घेऊन देवाच्या न्यायासमोर उभा राहतो. आमेन म्हणाल का? कसं म्हणा ना, अरे म्हणा ना कसं. बायबल काय, आता मेल्यानंतर माणसाला मी पुरतोय की नाही पुरतोय? मग त्याची तिथं मातीपूर्वच माती होते, हाडं जीर्ण होतात, हे सत्य आहे. पण त्याच देहानं देव आम्हाला स्वर्गात उठवतो. त्याचं उत्तर लूक 16 मध्ये आहे. तो श्रीमंत मनुष्य बघा त्या नरकात आहे, तो लाजार बघा स्वर्गात आहे, सुखलोकात आहे. म्हणजे त्यांना देह आहे, म्हणजे त्यांना देह आहे. बरोबर आहे का? आणि ते त्यांच्याच देहातून उठलेले आहे. म्हणून तर त्या श्रीमंत माणसाला तहान लागलेली आहे. काय लागलेली आहे? तहान लागलेली आहे. आणि कशाची तहान लागलेली आहे? खरोखरच पाण्याची तहान लागलेली आहे. आणि तो पाहतो तर त्याच्या सभोवती सगळी अग्नी आहे, त्याच्या सभोवती सगळी अग्नी आहे, त्रास आहे, वेदना आहे. पण तो जेव्हा समोर बघतो तेव्हा तो लाजार अब्रामाच्या पोराशी आहे. तिथे अग्नी नाही आहे, तर सर्व प्रकारचं सुख आहे. तसंच देव सांगतो, माझा येशू सांगतो, पृथ्वी तलावरती मी तुला जे जीवन दिलेलं आहे ते चांगलं कर्म करण्यासाठी, चांगल्या गोष्टी करण्यासाठी दिलेले आहे. पण सांगू द्या, आमच्याकडून चांगलं काही होतच नाही आहे, कारण आमच्या देहावरती कंट्रोल नाही आहे.
आणि जेव्हा कंट्रोल सुटतं तेव्हा अपघात होतो. आमेन म्हणाल का? आता तुम्ही म्हणाल कंट्रोल सुटतं अपघात होतो माहिती आहे का? मला पाहायला मिळालं आता मी येताना, जेव्हा हातकणंगडे सोडलं आणि पुढे आलो तेव्हा एक गाडी उलटी होऊन पडलेली आहे. कधी पडलेली माहीत नाही. या गाडीचा चुक्का चूर झालेला आहे. याचा अर्थ कंट्रोल सुटलं होतं. तसं जेव्हा आमचं देहावरचं कंट्रोल सुटतं अपघात ठरलेला आहे आणि तो अपघात मरणालाच मिठी मारतो. म्हणून जर आम्हाला मरणाला मिठी मारायची नसेल तर येशूला मिठी मारणं गरजेचं आहे. नेहमी उठल्यानंतर, झोपताना, बसता उठता. म्हणून आत्ताच आमच्या दिदीने एक शास्त्रभाग वाचला, स्तोत्र संहिता 1, आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे दुर्जन न्यायाच्या दिवशी टिकावायचा नाही आहे. मी का सांगत आहे? कारण याच देहाने आम्ही उठून त्या प्रभूकडे जाणार आहे आणि त्या देहाला शिक्षा प्रभू येशू करणार आहे. म्हणून तो म्हणतो तुम्ही कुणालाही घाबरू नका. तुमच्या देहाचा व आत्म्याचा नाश करण्यास जो समर्थ मी आहे त्याला तुम्ही घाबरा. पण मला सांगू दे, करणी धरणी म्हटलं की आम्ही घाबरतो, होय किंवा नाही? जादूटोना म्हटलं की आम्ही घाबरतो, होय किंवा नाही? माना तर हलवा. पण येशू म्हटलं की घाबरतोय का? बघा, खरं आहे का? येशू म्हटलं घाबरतोय का? नाही घाबरत. पण याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे माणसं घाबरत नाहीत, पण सैतानाला भूतं घाबरतात. आणि ती भूतं अशी तशी घाबरत नाही आहे, तर थरथर कापतात, कारण येशू हा जिवंत देव आहे. म्हणून एखादं पाप करायचं असलं तर आम्ही पाप करतोय, पण येशूला आम्ही आठवत नाही आहे, येशूला आम्ही भेट नाही आहे. कारण पापानं आमच्यावरती, आमच्या देहावरती राज्य केलेलं आहे. त्याने त्याच्यावरती ताबा मिळवलेला आहे. त्याने कंट्रोल घेतलेला आहे तुमच्या आणि माझ्या शरीराचं. आणि त्याच्यामुळे तो चाल म्हणतो तसं आम्ही चालतो, तो कसंही वाग म्हणतो तसं आम्ही वागतो. बरोबर आहे का? चर्चला जायचं म्हटलं की 2 पावलं मागे जा म्हणतो, आम्ही खरंच 2 पावले मागे जातो. आराधना कर म्हटलं की गप्प बस म्हणतो, आम्ही खरंच गप्प बसतो. प्रार्थना कर म्हटलं की तो म्हणतो तोंड उघडू नकोस, आम्ही तोंड उघडत नाहीये. आम्ही येशूला घाबरत नाहीये. पण देवाचं वचन सांगतंय प्रत्येक मुख फिलिप्पियरास पत्रामध्ये कबूल करेल की येशू हा देव आहे आणि तो गुडघे टेकेल आणि मान्य करेल. पण आज आमचे गुडघे टेकायला वेळ नाहीये, म्हणून उतरत्या वयामध्ये गुडघ्याची काळजी घ्या. सुरुवात गुडघे दुखायला होते. हालेलुया. आणि जर म्हाताऱ्यापणात तंदुरुस्त व्हायचं असेल तर येशूला मिठी मारणं गरजेचं आहे. म्हणून सांगू द्या तुम्हाला, मोशे कंटाळला हो सांगून सांगून, सुधरा 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 सांगायला लागलाय मोशे. 40 दिवसाचे 40 वर्ष झाले तरी तुम्ही सुधरायला तयार नाहीये, तुम्ही बदलायला तयार नाहीये. मोशे कंटाळला, परमेश्वराच्या जाऊन समोर उभा राहिला आणि म्हणाला, परमेश्वरा मला माफ कर, तू यांच्या पापाची क्षमा करशील किंवा न करशील हे मला आता माहित नाहीये. पण आता मात्र एक कर की तुझ्या जीवनाच्या पुस्तकमध्ये जे माझं नाव आहे ते काढून टाक. आमीन म्हणाल का? काय संमत आहे बघा. अजून काय कशातही माहिती नाहीये, पण या मोशेला परमेश्वरानं असं काय दाखवलेलं आहे की बघ एक जीवनाचं पुस्तक आहे, त्यात तुझं नाव आहे. आतापर्यंत माहिती आहे का बघा, उत्पत्तीपासून निर्गमपर्यंत कधीच या पुस्तकाचा उल्लेख केला गेलेला नाही आहे. पण मोशेला परमेश्वरानं दाखवलेला आहे जे तू चांगलं काम करतोयस, जे चांगलं तू वागतोय, चांगलं तू बोलतोय, चांगल्या दिशेने तू वाटचाल करत आहेस, माझ्या आज्ञा तू पाळत आहेस, यामुळे तुझं नाव जीवनाच्या पुस्तकमध्ये आहे. आज आमची नावं कुठे आहेत प्रियानो? बघा, जगातल्या अनेक गुन्हेगारामध्ये आमचं नाव आहे, जगातल्या अनेक शिवीगाळीमध्ये आमचं नाव आहे, जगातल्या बँकमध्ये आमची नाव आहे, जगातल्या बचत खात्यामध्ये आमची नाव आहे, पोस्टामध्ये आमची नाव आहे, जागेवरती आमची नाव आहे, घरावरती आमची नाव आहे. पण आज आमचं नाव त्या जीवनाच्या पुस्तकमध्ये आहे का हे आम्ही कधी शोधलेलं आहे का? बरोबर आहे ना? पाटी घेतली की पहिलं लिहितोय आम्ही, मुलांना शिकवतोय. बरोबर आहे का? पण मला अजून आठवते, मी जेव्हा पाटी घेतली होती, लहान होतो तेव्हा आमच्या आई वडिलांनी ते दगडी पाटी होती तेव्हा. बरोबर आहे? कोणाकोणाला आठवते का दगडी पाटी होती? नंतर पत्र्याची पाटी आली.
आणि आता डिजिटल पाठी आहे. मी का सांगत आहे, लक्ष द्या वचनाकडे. तेव्हा मला माहीत नव्हतं त्या वयात, पण मास्तरनं माझ्या पाठीवर श्री हा शब्द लिहिला आणि मला ग्रंथात गिरव. आता त्या शब्दाचा अर्थ मला बी माहीत नाही, गिरवायचं आहे म्हणून गिरवला, पण आत्ता मला ती आठवण आली, का आली मला माहीत नाही आहे, पण मी गिरवला. पण आता श्री शब्द गिरवत नाही आहे, मी फक्त म्हणतोय बाळा, या अशा 2 काड्यावर मध्ये एक काळीभर, त्याला ए म्हणतात. ए फॉर ॲपल. आम्हाला माहितीच झालं ए फॉर आपण म्हणताय की नाही, खायला बी आवडते ना. ॲपल काय करतं, जीवन वाढवतं, पण खाणार नाही आम्ही, मटनच खाणार. रविवारी ॲपल पावशेर आणणार नाही, अर्धा किलो आणणार नाही, किलो आणणार नाही, पण मटन मात्र आणणार. पण डॉक्टर सुद्धा सांगतोय ॲपल खावा आणि सेहत बनवूया, पण आम्ही सेहत बनवत नाही, पण लाल भाजी खाणाऱ्याने आरोग्य घटवून घेतात. मी असं नाही म्हणत खाऊ नका. आज विचार करा, दगडी पाटीची पत्र्याची पाटी झाली, पत्र्याच्या पाठीवरनं डिजिटल पाट्या झाल्या, डिजिटल पाट्यावरनं लहान मुलांना सुद्धा वह्या देण्यात आल्या. एवढं सर्व बदललं, पण आज आम्ही बदलायला तयार नाहीये. आज जीवनाच्या पुस्तकमध्ये आमचं नाव शोधायला आम्ही तयार नाही. काय आहे रे प्रभू हे जीवनाचं पुस्तक, कशासाठी आहे रे जीवनाचे पुस्तक? म्हणून देवानं, माझ्या येशूनं आपल्या शिष्यांना सांगितलं, जसं तुमच्यासारखे माझ्यासारखे शिष्य होते आणि आनंद आलेले, तेव्हा मी प्रार्थना करून आलो, तिथे बरं झाले, तेव्हा मी असं आरोग्य तिथं घोषित केलं, आरोग्य मिळालं, तेव्हा मी भूते सुद्धा काढले आणि आनंदाने नाचत बागडत ते येशूकडे आले. आणि येशूने त्यांना पाहून शाबास म्हटलेलं नाहीये, तर त्या ठिकाणी येशूने त्यांना पाहून म्हटला, तुम्ही आनंद करत आहात, पण या आनंदापेक्षा मी तुम्हाला चांगलं काहीतरी सांगतो. तुम्ही भूते काढलात म्हणून आनंद करत आहात, आजारी बरे केलात म्हणून आनंद करत आहात, पण याच्यापेक्षाही तुम्हाला चांगली गोष्ट सांगतो की तुमची नावे जीवनाच्या पुस्तकमध्ये लिहिलेली आहेत. आमेन म्हणाल का? विचार करा, जे मोशेला देवानं दाखवलं होतं ते शिष्यांना दाखवलं की जीवनाचं पुस्तक आहे. म्हणून तर सांगतो, प्रगटीकरणमध्ये देवाचं वचन सांगतं की प्रगटीकरणमध्ये देवाच्या वचनामध्ये बारकाईने आम्ही जेव्हा पाहिलं, तेव्हा पृथ्वीवर जे मेलेले आम्ही आहोत ते सर्वजण परमेश्वराच्या न्यायाच्या समोर जाऊन थांबलो आणि त्या ठिकाणी जीवनाचं पुस्तक एक उघडलं गेलं आणि ज्या कोणाचं त्या जीवनाच्या पुस्तकमध्ये नाव सापडलं नाही आहे त्यांना अग्नीच्या सरोवरात टाकलं गेलं आणि देवाचं वचन सांगतं ते दुसरं मरण आहे. आमेन. पहिलं मरण आहे देहाचं, आजारपणात असू दे किंवा वयोवृद्ध होऊन असू दे. हे जगातलं मरण सोपं आहे प्रिया, खरंच सोपं आहे. दवाखान्यात मरणं सोपं आहे, ॲक्सिडेंटमध्ये मरणं सोपं आहे. पण तुम्हाला सांगू दे, वेगवेगळ्या प्रकारचं मरण आमच्या जीवनामध्ये येत असतं. हे सर्व पृथ्वीवरचं मरण सोपं आहे, पण वरचं मरण आज खूप अवघड आहे, हे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. काय आहे बघा, त्या ठिकाणी ते पुस्तक उघडलं गेलं. बायबल असं सांगतं, ज्या कोणाचं नाव त्यामध्ये सापडलेलं नाहीये त्यांना अग्नीच्या सरोवरात टाकलं गेलं. अग्नीचा सरोवर आहे. जसं आम्ही लूक 16 मध्ये पाहत आहोत, तो श्रीमंत मनुष्य त्या अग्नीच्या सरोवरात आहे आणि त्या ठिकाणी तो होळपळून चाललेला आहे, पण मरण मात्र येत नाही. विचार करा, काडी जर भाजली तर आम्ही हात झटकतो, खरंय का? कारण ते खूप वेदना देतात आणि या ठिकाणी वेदनेचा प्रारंभ झालेला आहे आणि ते श्रीमंत मनुष्य बघत आहे, खूप वेदना तो त्या ठिकाणी सहन करत असताना त्याची नजर वर जाते, तर त्याला त्या ठिकाणी सुखलोक दिसतं, स्वर्ग दिसतं. अंतर आहे का बघा, डोळ्याला दिसतं ना, लांब आहे का स्वर्ग आणि नरकामध्ये अंतर दिसतं. आणि तो पाहतो सुद्धा त्या ठिकाणी माझ्या उखंड्यावरती, माझ्या खरकाट्यावरती जगणारा तो लाजार आहे, तो अब्रामाच्या उराश आहे. म्हणजे बघा, ते दिसत आहे दृश्य, समोरासमोर असेल ते. आणि तो त्या ठिकाणी अब्रामाला विनंती करतो की त्याला तू सांग, त्याचा बोट पाण्यामध्ये बुडवून माझ्या जिभेस थंड करायला लाव. भयानक अग्नी त्याच्या जीवनामध्ये आहे. त्यानं काय पाप केलं होतं का, हा प्रश्न सर्वांना पडतो. पण तिथे शब्द वापरलेला आहे, तो नेहमी खाली खुशाली करत असे, नवीन नवीन कपडे घालत असे. खाली खुशाली करणे हे देवाला आवडत नाही. जो खाली खुशाली करतो तो दरिद्री बनला जातो. आणि देवाचं वचन सांगतो, जो गरिबावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो. आमेन म्हणाल का?
मी म्हणतोय म्हणून नाही आहे. बायबल शास्त्रामध्ये असं सांगतं, देवाचं वचन असं सांगतो, जो गरिबावरती दया करतो तो देवाला, परमेश्वराला उसने देतो म्हणून आज आम्ही गरिबावरती दया करत आहोत का? आम्ही गरिबांची काळजी घेत आहोत का? आम्ही कुणाला मदत करत आहोत का? त्या ठिकाणी त्या श्रीमंत मनुष्याने त्याला मदत केलेली नाही आहे, म्हणून देवाने त्याला नरकाचा भागीदार केला. देव कदाचित तुम्हाला आणि मला देऊन सुद्धा बघतो. त्याचा उपयोग आम्ही काय करतो? जेव्हा आम्हाला मिळतं तेव्हा आम्ही आमचंच पाहतो, आमच्याच घरचं पाहतो, दुसऱ्यांकडे प्रेमळ नजर करत नाहीये. म्हणून या ठिकाणी अब्राहम त्याला म्हणतो, हे शक्य नाहीये, ही दरी ओलांडणं शक्य नाहीये, तुझ्याकडे आम्ही यावं हे शक्य नाहीये, किंवा तू आमच्यापर्यंत यावं हे शक्य नाहीये. इतकी मोठी दरी आहे, कुठल्याही जगातली शिडी तयार करता येणार नाहीये, कोणीही त्या ठिकाणी येऊ शकत नाहीये, कारण देवाने केलेली ती गोष्ट आहे. आणि तुम्हाला सांगू द्या, त्याला तिथं भान येतं, म्हणजे देह त्याचा खाली पुरला गेलेला आहे, पण त्या देहासह त्या नरकामध्ये तो तुम्हाला दिसत आहे. दिसतं का नाही दिसतं? विचार करावा लागलाय ना. तो श्रीमंत मनुष्य त्या देहासह तिथे आहे, तो अग्नीमध्ये आहे. आणि त्याला आठवतं, मी चांगलं काय केलेलं नाही आहे, मी खाली खुशाली केली, नवीन नवीन कपडे घातले, मी एन्जॉय केला, खूप चांगलं राहिलो, देवाला सोडून राहिलो, मी कुणावर दया केलेली नाही आहे, कुणावरती प्रेम केलेलं नाही आहे, म्हणून मी इथे आहे. पण अजून देखील माझ्या पाठीमागे किती भाव आहे? भाकऱ्या किती होत्या? भाव किती आहे? प्रेज द लॉर्ड. 5 भाव आहे. तो मध्यस्थी करायला चालू करतोय. मी तुझ्याकडे एक मध्यस्थी करतो. माझ्या अजून या पृथ्वीवरती 5 भाव आहेत, त्यांनी या नरकामध्ये येऊ नये म्हणून प्रभू तू त्यांना काय कर, लाजरला खाली जाऊन पाठव, म्हणजे ते विश्वास ठेवतील, कारण त्यांनी लाजरला पाहिलेला आहे. तो लाजर कुठे होता? पहिलं उकंड्याकडे होता. त्याने त्याला पाहिलं, ते विश्वास ठेवतील तो स्वर्गातून आलेले आहे आणि ते पाप करणार नाहीये, ते बदलतील. तेव्हा अब्राहम त्यांना तिथं उत्तर देतो. याचा 2 अध्याय 5 वचन वाचा, तोपर्यंत मी पुढे कंटिन्यू करतो. मिळालं तर फक्त हात वर करा. त्या ठिकाणी त्या 5 भावांची तो मध्यस्थी करत आहे, कारण त्या ठिकाणी त्यांनी येऊ नये अशी त्याची इच्छा असते. तसंच आज जे आमचे पूर्वज आहेत, आमचे प्रियजन आहेत, ती त्या ठिकाणी आज देखील, मी म्हणत नाहीये की नरकात आहेत. समजा माझीच फॅमिलीमधला कोणतर असेल आणि तो मध्यस्थी करत असेल, मनोजने या ठिकाणी येऊ नये, पित्या मनोजने या ठिकाणी येऊ नये, त्याच्या परिवाराने या ठिकाणी येऊ नये, म्हणून देवा त्यांच्याकडे कोणाला तर पाठव, कोणाला तर पाठव, कोणाला तर पाठव, म्हणजे तो मनुष्य विश्वास ठेवेल आणि या नरकामध्ये तो येणार नाहीये, या अग्नीमध्ये तो येणार नाहीये, या त्रासामध्ये तो येणार नाहीये. म्हणून या ठिकाणी कोणाला तर पाठव, म्हणजे मनोजचा परिवार वाचेल, माझा तो परिवार वाचेल. पण देव म्हणतो त्यांच्यासाठी, अब्राहम म्हणतो त्यांच्यासाठी पृथ्वी तलावरती कोण आहे? संदेष्ट आहे, देवाचे सेवक आहेत, त्याने त्याचं ऐकावं. आमेन म्हणाल का? गावलं का वचन? वाचा. ते तुझे ऐकत न ऐकत निदान त्याचकडे कोणीतरी संदेष्टा गेला होता हे त्यास समजेल. ती तर बोलून चालून कितोरी जात आहे. आमेन. लक्ष द्या, आम्ही काय सांगितलं? हा आपल्या 5 भावांसाठी मध्यस्थी करत आहे. तसं तुमच्या आणि माझे प्रियजन आज देखील वरती कदाचित नरकामध्ये असतील, ते मध्यस्थी करत असतील की माझा परिवार इथं येऊ नये. जरा लागेल ही गोष्ट तुम्हाला आणि मला, या ठिकाणी आम्ही येऊ नये म्हणून त्या ठिकाणी तिथे मध्यस्थी चाललेली आहे की माझ्या परिवाराने नरकात येऊ नये. आणि ते म्हणत आहे तेव्हा परमेश्वर त्यांना म्हणत आहे की अरे बाबा, जसं तू असताना पृथ्वी तलावरती मी संदेश पाठवलेले आहेत, सुवार्तिक पाठवलेले आहेत, माझे लोक पाठवलेले आहेत, आणि त्यांचं ऐकावं. तसं याजकेलमध्ये देवाचं वचन सांगतं, ते तुझं ऐकून ना ऐकवत, कारण मी कोणीतरी पाठवलेलं आहे त्यांच्याकडे, हे त्यांना कळेल. म्हणून तुमच्याकडे कोणीतरी देवाचा सेवक येत असताना त्याचं रूप पाहू नका, त्याची गरिबी पाहू नका, त्याची दारिद्र्यता पाहू नका, त्याचा पोशाख पाहू नका. त्याच्या मनाकडे पहा, त्याच्या शब्दाकडे पहा, त्याच्या प्रार्थनेकडे पहा, त्याच्या वचनाकडे पहा. देव तुम्हाला आशीर्वाद देईल.
कळालं का? आज सुद्धा मध्यस्थी होत आहे, तुम्हाला माहीत नसेल, सांगू द्या प्रियानो. आज सुद्धा अनेक नरकात आमचे प्रियजन रडत आहेत, दात खात आहेत की आमचा परिवार या ठिकाणी नको रे पाठवू देवा, नको या ठिकाणी आणू त्यांना. तो तुषार तसाच राहिला, तो तांडलीला तसाच राहिला. त्याने मध्यस्थी करायला चालू केली. आज देखील तुमचा आणि माझा मध्यस्थी करणारा जिवंत देव आहे. आमेन म्हणाल का? म्हणून तो मध्यस्थी आज देखील तुमची माझी करत आहे, म्हणत आहे, ज्याच्यावर माझं रक्त आहे त्याच्यावर न्यायचा दिवस येणारच नाहीये. ज्याचा विश्वास माझ्यावरती आहे त्याच्यावर न्यायचा दिवस येणारच नाहीये. म्हणून सांगू द्या, पृथ्वी तलावचं मरण हे सोपं आहे, पण वरचं मरण खूप अवघड आहे. म्हणून देवाकडे या, वेळ आहे तोपर्यंतच या. म्हणून जीवनाच्या पुस्तकमध्ये आपली नावं लिहिली गेलेली आहेत का बघा. एक उदाहरण सांगतो. 2 चेहऱ्याने आम्ही जगत असतो, 2 चेहऱ्याने आम्ही जगत असतो. धार्मिकतेच्या ठिकाणी आम्ही धार्मिकते वागतो आणि वाईटाच्या ठिकाणी आम्ही वाईट वागतो, म्हणतो माझ्यासारखा वाईट कोणीच नाही आहे. बरोबर आहे का? पण तुम्हाला सांगू दे, तुमच्यासारखा वाईट असा शब्द वापरू नका, कारण तुमच्यासारखा प्रीती करणारा आणि प्रेमळ कोणी नाही हे दाखवून द्या. वाईट पण दाखवायला जाऊ नका. एका लग्नामध्ये मी गेलो होतो प्रिया. आजकालची फॅशन आहे, खरं सत्य होत नाही. मुलगी जरा रंगाने काळी होती, मना काळी होती, मुलगा काळी सावळा होता आणि मुलगीनं गोल्डन मेकअप केलं होतं. गोल्डन मेकअप केलं होतं. उन्हाळ्याचा दिवस होता, त्या मे महिन्यातच लग्नाला आमंत्रण होतं म्हणून गेलो होतो. का सांगतोय बघा, 2 चेहऱ्याने आम्ही जगत असतो किंवा 2 मनाने आम्ही जगत असतो. आणि इतकी सुंदर ती पोरगी दिसायला लागली, माझा विश्वासच बसला नाही की अरे बाबा, आपल्याच फील्डमधली मुलगी आहे, इतकी दिखणी कशी काय दिसायला लागली. हाताला मेहंदी लावलेली आहे, काय काय काजळ बिजळ, केस वेगळे केलेले आहेत, सोडलेले आहेत, पांढरा ड्रेस घातलेला आहे. आपली ख्रिश्चन लग्नाची पद्धत होती. लाईट गेली हॉलमधली, मना लाईट गेली हॉलमधली. दीदीला कळायला वाटतं मी सांगायच्या आधी. लाईट गेली, सगळ्यांना घाम फुटला. पॅक बंद हॉल होता, AC होता, पण लाईट गेली होती. काय झालं टाईम आहे, कमीत कमी 20 मिनटं लाईट आली. आणि त्या मुलीने काय केलं, हातातला रुमाल होता अशी केली. सांगायच्या आधी समजलं, देव तुम्हाला आशीर्वाद देईल. चेहऱ्यावरती सप्तरंग दिसू लागले. काळा रंग दिसतो, गोल्डन बी दिसतो, वेगवेगळा रंग दिसायला लागला. सांगण्याचा अर्थ काय सांगतो, आमचं जीवन असंच झालेलं आहे. ख्रिस्तामध्ये आमचं एक जीवन असतं, जगामध्ये जगण्याचं आमचं एक जीवन असतं. पण ख्रिस्त आमच्यावरती चेहरा पाहून प्रेम करत नाही आहे, हृदय पाहून प्रेम करतो. चेहरा बदलण्यापेक्षा हृदय बदला. म्हणा, चेहरा बदलण्यापेक्षा हृदय बदला. म्हणा की, सांगू द्या तुम्हाला, ना कोणतं ब्युटी प्रोडक्ट, ना कोणता मेकअप त्या अग्नीच्या समोर तुम्हाला वाचवू शकणार. म्हणून तर मोशे जेव्हा लोकांच्या मध्ये आला परमेश्वराच्या सानिध्यातून, तेव्हा त्याच्या मुखातून किरणं वाजवला, तेज येऊ लागलं. आणि ते देखून पण लोकांनी पाहिलं, त्यांची डोळे नमायला लागले. आणि ते म्हणाले, मोशे तू आमच्याशी डायरेक्टली बोलू नकोस, तोंडावरती आच्छादन घे. ही खूप सर्ती येते कोणाकडून? ख्रिस्ताकडून. ही खूप सुरती आमच्यामध्ये नाही आहे, म्हणून आम्ही ब्युटी पार्लरमध्ये जाऊन खूप काही खर्च करतो, पण मंदिरात टाकताना हळू चिल्लर किती लागते हाताला हे पहिलं बघतो. त्या ब्युटिशियनला आम्ही विचारतो किती मेकअपला खर्च येईल, तेव्हा ती 2-3 हजार रुपये सांगते. ती द्यायला मी भेट नाही आहे. पण मंदिरात जर तुम्ही 500 रुपये द्यायचं म्हटलं तर 10 विचार करता, अरे मटण आलं असतं की 1 किलो, काय झालं असतं एवढं कशात टाकायला, निम्मं टाकी. म्हणून तर तुम्हाला सांगू द्या, प्रेषित 5 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, हन्नाने सगळ्याच्या जीवनामध्ये काय झालं, देतो म्हटल्याने दिले नाही, मरणास कारण ते झाले. सांगण्याचा अर्थ इतकाच की 2 चेहऱ्याने जगणं बंद करूया, 2 मनाने जगणं बंद करूया आणि 1 चित्ताने परमेश्वराकडे येऊया, 1 मनाने परमेश्वराकडे येऊया, 1 देह 1 मन करून परमेश्वरावरती प्रीती करूया, येशूवरती प्रीती करूया. म्हणजे त्या अग्नीचा सरोवर तुम्हाला काही करणार नाहीये. म्हणून यशाया 43
तेव्हा अग्नी त्यांना भाजली का? होरपळली का? नाहीये. कारण त्यांनी ख्रिस्ताला परिधान केलं आहे, त्याने परमेश्वराला परिधान केलेलं आहे, जगातल्या गोष्टीचा त्यांनी त्याग केलेला आहे, जगातल्या गोष्टीवर त्यांनी प्रेम केलेलं नाही आहे. कारण खऱ्या अंतकरणाने, खऱ्या मनाने त्यांनी येशूवरती प्रेम केलं, परमेश्वरावरती त्यांनी प्रेम केलं आणि ते मरणाला भेले नाही आहे. तर त्यांनी म्हटलं की जीवनाच्या पुस्तकमध्ये माझं नाव आहे. तेच सांगू दे तुम्हाला, जीवनाच्या पुस्तकमध्ये तुमची नावं प्रभूने लिहिलेली आहेत. पण आज आम्ही खोडत आहोत, कारण खोडलं परवी तुमच्याकडेच आहे. देव म्हणतो लिहिलंय बघ माझ्या रक्ताने तुझं नाव. आम्ही म्हणते पुसून टाक. लई दुःख आहे, ख्रिस्तामध्ये वागणं खूप दुःख आहे. सांगलीमध्ये घटना गेली, माहिती आहे का तुम्हाला? घटना घडली नाही माहिती, 5 दिवस झाले आज. गोपीनाथ ते मंत्री पाळकाला मारा नाकाराला घ्या म्हटला, प्रार्थना करा या गोष्टीसाठी. आज आमचा ख्रिस्ती समाज त्यांना विरोध करत आहे. तसं ख्रिस्ती जीवन जगणं खूप अवघड आहे. अनेक प्रकारची लालच, अनेक प्रकारची प्रबोधन, अनेक प्रकारच्या वेदनाचा प्रारंभ होत आहे. पण ख्रिस्ताला सोडू नका, कारण जगातलं जीवन आम्ही जगणार तर आहेच, पण तुम्हाला सांगू द्या, वर जाऊन हे आम्हाला जगायचं आहे अशी तुमच्या आणि माझ्या प्रभूची इच्छा आहे. म्हणून देव म्हणतो जर तू विजय मिळवशील तर मी तुला काय देणार आहे हे तुला माहिती असावं. म्हणून आज विजयशाली जीवनाकडे आम्ही पाहूया. आणि जो कोणी या गोष्टीवरती विजय मिळवतो त्याला काय मिळतं बघा. तर प्रगटीकरण 2:7 मध्ये देवाचं वचन सांगतं, जर तू या जीवनावरती विजय मिळवला आहे तर जीवनाच्या झाडाच्या फळाचा अधिकार मी तुला दिलेला आहे, ते फळ खायला देईल. आणि जो कोणी जीवनाचं फळ खातो त्याला मरणाचा अनुभव येणार नाही. आमेन म्हणा. खरं आहे का नाही? हे जीवनाचं झाड कुठे होतं? म्हणजे उत्पत्तीमध्ये होतं. आता प्रगटीकरणमध्ये देव सांगत आहे. का सांगत आहे? कारण देवाची योजना आहे. आदामानं नाही खाल्लं, हवेने नाही खाल्लं, तुम्ही तर खावा. अरे म्हणून तू तर खा. म्हणून देव इथं सांगत आहे, तू विजय मिळवशील ना तर जीवनाच्या झाडाच्या फळाचा अधिकार मी तुला देत आहे, म्हणजे जीवन देत आहे. आणि जर जीवन दिलं प्रभूने तर आमचं नाव त्या पुस्तकामध्ये आहे. आमेन म्हणाल का? दुसरी गोष्ट त्यामध्ये 2:17 मध्ये देवाचं वचन सांगतं, जो मानना आहे, जो पांढरा खडा आहे, तो मी तुला देईन आणि एक अधिकार देईन जर तू विजय मिळवत असशील तर. तिसरी गोष्ट आम्हाला सांगतं, या राष्ट्रावरती मी तुला अधिकार देईन. चौथी गोष्ट सांगतं 3:5 मध्ये, शुभ्र वस्त्र मी तुला देईन आणि जीवनाच्या पुस्तकात ज्याचे नाव मी खोडणार नाही आहे. वाचा कोणी तर प्रगटीकरण 3 आणि 5 वचन. जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनी पुस्तकातील त्याचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करून घेईन. आमेन. बघा, जर आम्ही विजय मिळवला या देहावरती, तुम्हाला सांगू दे, आत्मा पहिला पाप करत नाही, देह पहिला पाप करतो. म्हणून मी मगाशी सांगितलं, देहाला ताब्यात ठेवा. गाडीचं कंट्रोल सुटलं तर काय होतं? ॲक्सिडेंट होतो, अपघात होतो. म्हणून देहाचं कंट्रोल सुटलं की पाप ही घडतंच घडतं. म्हणून इथं वचन सांगतं, मी त्याला पांढरी शुभ्र वस्त्र देणार आहे आणि त्याचं नाव जे जीवनाच्या पुस्तकात जे आहे ते मी खोडणार नाही आहे, तर त्याला मी पित्यासमोर स्वीकारेन. आज तुमचं आणि माझं नाव त्यानं जीवनाच्या पुस्तकमध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे. अधिकार गाजवायला शिका, कबुली करायला शिका. म्हणून देवाचं वचन सांगतं 3:12 मध्ये, मंदिराचा स्तंभ मी त्यांना करणार आहे. आमेन म्हणाल का? मग तुम्ही ते का आलेलं आहे माहिती आहे का? तुम्ही आज मंदिराचे स्तंभ आहात. स्तंभ म्हणजे काय माहिती आहे काय? पूर्ण बिल्डिंग सांभाळतं, पूर्ण बिल्डिंग सांभाळतं. तसं तुम्ही पूर्ण मंडळी सांभाळणारे आहात. म्हणून पाऊस पडू दे, अग्नी पडू दे, विजा कडकडू द्यात, मंदिरात यायला बंद करू नका. अरे मी एकटाच असेल पावसात, एकटा तर एकटा. देवानं काय म्हटलेलं आहे? सगळा समूह घेऊन प्रार्थना कर म्हटलेलं आहे का? नाही आहे. तर काय म्हटलेलं आहे? जिथे दोघे किंवा तिथे मी आहे. म्हणून कोण किती येतं हे बघू नका, कारण देवाने तुम्हाला स्तंभ बनवलेला आहे, आधार स्तंभ बनवलेला आहे. म्हणून नाणे आम्हाला वचन पळ सांगतं बघा 3:21 मध्ये, मी आपल्या आस्तावर
बसेल तेव्हा त्यांना सुद्धा आसनावर बसवे, जो विजय मिळवतो तेव्हा. ही आहे जीवनाची सुरुवात आमच्या. म्हणून देवाचं वचन आम्ही ऐकत असताना प्रियाने, मरण हे जगातलं सोपं आहे, पण देवाने तितकं सोपं तुम्हाला जीवन दिलेलं आहे. म्हणून अनुवादमध्ये देवाचं वचन सांगतं, मनुष्याच्या समोर मी जीवन, मरण, शाप आणि आशीर्वाद ठेवलेला आहे, आणि तो म्हणत आहे स्वतःहून, तू जीवन निवडून घे. काय निवडून घे? जीवन निवडून घे. असा कसा देव माझा आहे? 4 पर्याय मी देतोय आणि उत्तर मी देतोय. असा कसा माझा परीक्षक देव आहे की शिक्षक तो आहे पण पोरांना नापास करत नाहीये. तो पेपरात बरोबर लिहूनतोय की जीवनावरती स्टिक मार्क कर, पण आजकाल मी काय करतो बघा, गुडघे टेकले. देवा मला आशीर्वाद दे, देवा मला आशीर्वाद दे, पण जीवनच मार्गत नाहीये. आणि जेव्हा बेडवरती आडवा होतो तेव्हा जेवायला जीवन दे, देवायला जीवन दे. काय त्या जीवनाचा उपयोग होणार आहे? मग तुम्हाला सांगू द्या, तो माझा देव म्हणत आहे, तू जीवन निवडून घे. आणि म्हणून तर उपदेशक 12:14 मध्ये देवाचं वचन सांगते, सगळ्या बऱ्या वाईटाच्या गुप्त गोष्टींचा तो जेव्हा न्याय करेल तेव्हा सर्व कृत्यांची तो झाडाझडती घेईल. हालेलुया म्हणा. बघा, जेव्हा आता तुम्ही मी देवाच्या आसनाच्या समोर येईल, न्यायाच्या समोर येईल, तेव्हा गुप्त गोष्टीचा तो काय करेल? झाडाझडती घेईल. आम्ही झाडाझडती कधी घेतो माहिती आहे का? आमचं कधी काय हरवलं आणि आम्हाला समजलं की त्या शेजारच्या घरात आहे, तेव्हा आम्ही तिला विचारत बी नाही आहे, तिची कपाट असू द्या, त्याचं काय असेल सगळं विस्कटून टाकतो आणि शोधायला चालू करतो. आणि घावल्यानंतर तुझ्याकडे होतं, मला माहिती होतं नाही बघ, तेव्हा झाडाझडती आम्ही घेतलेलं असतं. तसं देव आमच्या गुप्त गोष्टींचा झाडाझडती घेणार आहे, तो शोधून काढणार आहे. म्हणून असं समजू नका की देवाने माझं पाप पाहिलेलं नाहीये, देव माझ्याकडे बघत नाहीये, देव माझ्या सुखांना लपवे नाहीये. देव म्हणतो, मी तुझ्या सर्व गोष्टींचा झाडाझडती घेईन, मी सोडणार नाहीये. म्हणून आत्ताच जो तुमच्या देहामध्ये श्वास आहे, आत्ताच तुमच्या देहामध्ये जो आत्मा आहे, त्याच्या सहज प्रभूकडे आणि म्हणा, न कळत झालेल्या पापांची, अपराधाची तू मला क्षमा कर. जाणून बुजून केलेल्या पापांची, अपराधाची तू मला क्षमा कर आणि मला तुझ्या रक्ताने धु. स्तोत्रसंहिता 51 प्रमाणे म्हणा की यजमाने माझा पाप कळ तू धुवून काढ, म्हणजे मी बर्फासारखा शुभ्र होईल. ही आहे कबुलीची वेळ. आणि जर ही वेळ गेली आणि आम्ही जर मेलो तर आम्हाला परत त्या ठिकाणी क्षमा मागून सुद्धा उत्तर मिळणार नाही. कारण जो पण जिवंत आहे तोपर्यंत कबुली देण्याची गरज आहे. म्हणून तो रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय 10वा अध्यायामध्ये देवाचं वचन सांगतं, जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या पापाची, अपराधाची तुम्ही कबुली द्या आणि तारण साधून घ्या. काय काय जण म्हणतात, बघूया की नंतर म्हातारे झाल्यानंतर मरताना बघूया की माफी मागूया. त्या चोरानं माफी मागितली तर मी मागितली तर काय म्हणणार नाहीये काय. पण तुम्हाला सांगते, चोरामध्ये आमच्यामध्ये खूप फरक आहे प्रियानो. त्याच्याबरोबर त्याचा वधस्तंभ होता, पण आज आमच्याबरोबर आमचा वधस्तंभ नाही. म्हणून क्षमा आम्हाला मिळणार नाहीये. म्हणून देव झाडाझडती घ्यायची आधी सुधरा. लोक काय म्हणतात बघू नका, दोष देतात त्याच्याकडे बघू नका. आपण स्वतःच रूपांतर करूया. तुम्हाला सांगू द्या, आम्ही काय आहे बघा, देवदूतापेक्षा खूप चांगले आहोत आम्ही, किंचित कमी आहोत. पण जेव्हा उत्पत्तीमध्ये 6 मध्ये आम्हाला पाहायला मिळते देवदूतांनी पाप केलं, तेव्हा त्या देवदूतांना असंच देवानं सोडलेलं नाही आहे, तर अग्निकुंडीत टाकलेलं आहे न्यायाच्या समयासाठी. पेत्राचे दुसरे पत्र 2रा अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळते 5व्या वचनामध्ये, ज्याने दूतांनी पाप केलं त्यांना सुद्धा अग्नीच्या सरोवरात देवाने टाकलं. तो जर देवदूतांना अग्नीच्या सरोवरात टाकतो, तर तुम्हाला आणि मला आमच्या पापामुळे अग्नीच्या सरोवरात टाकणार नाहीये का? हा प्रश्न चिन्ह आज आमच्या पुढे आम्ही वाकूया आणि म्हणूया, देवा मला नरक अग्नी नकोय, तर तुझ्या स्वर्गीय जीवनाच्या पुस्तकामध्ये माझं नाव घेण्यासाठी मी आज कबुली करेन. मी आज तुझ्या समोर येईन. माझ्या पापांची, अपराधाची तू मला क्षमा कर. वेळ आहे प्रियानो आज कबुली देण्याची, आपल्या परिवाराला वाचवण्याची, आपल्या समाजाला वाचवण्याची, आपल्या नगराला वाचवण्याची. कारण सदोम आणि नगरासाठी
मध्यस्थी केली गेली होती प्रिया. 50 वरून 10 वर आला होता. तसंच आज देव म्हणत आहे, कोण माझ्या लोकांसाठी मध्यस्थी करेल. म्हणून या मध्यस्थीमध्ये आम्ही प्रार्थना करत असतो, आपल्या देशासाठी, देशातील कारभारांसाठी, आपल्या मंदिरासाठी, मंदिरातल्या मॉडेटरपासून सगळ्यांसाठी. पण ही मध्यस्थी व्यर्थ जाणार नाही आहे. देव कार्य करत आहे, देव पाहत आहे तुम्ही काय करत आहात. म्हणून माझा आणि मी याला सोडून इतरांसाठी करा. म्हणून देव म्हणतो, जेव्हा तू शेजाऱ्यासाठी प्रार्थना करशील तेव्हा ते आशीर्वाद मी तुझ्याकडे पाठवेल. पण आम्ही शेजाऱ्यासाठी प्रार्थना करतोय का? आम्ही दुश्मनासाठी प्रार्थना करतोय का? कधीच करत नाही. करून तर बघा. कारण देव म्हणतोय, जेव्हा तू त्यांच्यासाठी प्रार्थना करशील तेव्हा त्यांच्या पापाचा ओढ त्यांना कळेल, मी त्यांना दाखवून देईन. पण आज प्रियान वेळ आहे प्रभूकडे येण्याची, विजयी होण्याची आणि विजयशाली जीवन जगण्याची. कदाचित आम्ही विजयशाली जीवन जगत असताना अनेक प्रकारचे युद्ध आमच्या समोर येतील, पण काळजी करू नका, विजय हा तुमचाच आहे. अनेक प्रकारचे संकट येतील, अनेक प्रकारचे आजार येतील, अनेक प्रकारच्या वेदना होतील, अनेक प्रकारचे लालचन मिळेल, अनेक प्रकारची शिवीगाळी तुम्हाला मिळेल, पण काळजी करू नका. जाणून घ्या, स्वतः प्रभू म्हणतोय, जेव्हा हे लोक तुमचा धिक्कार करतील, छेड करतील, शिवीगाळी करतील, तेव्हा तुमचं नाव स्वर्गाच्या पुस्तकामध्ये असेल. आमेन म्हणाल का? एवढं सांगून सुद्धा आम्ही जीवनाच्या पुस्तकाला बघत नाहीये. आमेन म्हणाल का? कोल्हापूरमध्ये गेल्या आठवडे मी होतो. कोल्हापूरमध्ये गेल्या आठवडे होतो. सगळं आवडल्यानंतर मी माझ्या बहिणीच्या घरला गेलो, तर माझा भाचा म्हटला, तो कोण आहे मला माहीत नाही, लिहून लिहून त्या चित्रगुप्तीची वही संपली, पण आम्ही काही बदललो नाही म्हटला. मला ते पटलं जरा, की खरंच असं होत आहे आमच्या ख्रिश्चन लोकांसाठी. देवाने रक्त साडून साडून दमलाय आता. प्रेम करून करून तो थकलाय आता. तो देव कधीच थकला नाहीये. तर तो प्रेमाचं प्रतीक अजून सुद्धा देतो, मी तुझ्यावर प्रेम करतो. आज देखील म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो. कबुली तर दे, मान्य तर कर, पण गुन्हा मान्य करायला आम्ही तयार नाही. तुम्हाला सांगू द्या, जर गुन्हा मान्य केला नाही या जगामध्ये तर पोलीस काय करतात माहिती आहे का? आता वेताच्या काट्या राहिलेल्या नाही आहे, फायबरच्या काट्या आहेत. होय किंवा नाही? बघितली नाही फायबरची काठी? आणि बेल्ट तर आत मी बघितलेले आहेत. फिरायला गेलो मित्र पोलीस आहेत म्हणून. गिरणीचा पट्टा असतो माहिती आहे का? तसली बेल्ट आता आहे. मी म्हटलं, हे काय आहे? काय नाही म्हटलं, हात पुढे ठेवायला होते, चोचतोय म्हटला. पण देव तुम्हाला तशी शिक्षा करत नाही आहे. आज देखील तुम्हाला त्याच्या मिठीमध्ये घेण्यासाठी व्याकुळ आहे. म्हणून जीवनाच्या पुस्तकाकडे लक्ष द्या, ध्यान द्या. आणि आज तुम्हाला म्हणा, जीवनाचं पुस्तक कुठे आहे आता? आज तुमच्या हातात आहे. जो कोणी बायबल वाचतो, जो कोणी प्रार्थना करतो, जो कोणी विनंती करतो, त्याचं नाव आपोआप या पुस्तकामध्ये येतं. जसं त्या स्त्रीनं ते तेल त्याच्या पायावरती ओतल्यानंतर येशू म्हणाला की जिथे जिथे सुवार्ता सांगितली जाईल तिथे तिथे तिचं नाव घेतलं जाईल. तसं तुम्ही जेव्हा जेव्हा बायबल वाचाल, जेव्हा जेव्हा प्रार्थना कराल, तेव्हा तेव्हा तुमचं नाव तिथं वाढलं जाईल, प्लस पॉईंट वाढला जाईल. आणि देव म्हणतोय, जो माझ्यावरती प्रेम करतोय त्यांना दुसऱ्या मरणाचा अनुभव येणार नाही आहे. आमेन म्हणाल का? त्याच्यावरती न्यायाचा प्रसंग येणारच नाही आहे. मी म्हणतोय म्हणून नाही आहे, प्रगटीकरणमध्ये लिहिलेलं आहे, जो कोणी माझ्याकडे येतो त्याला दुसऱ्या मरणाची परीक्षा येणार नाही आहे. त्याला डायरेक्ट सिंहासनपाशी घेतले जाणार आहे, डायरेक्ट देवाच्या आसनासमोर त्याला घेतलं जाणार आहे. म्हणून देवावर प्रेम करायला शिका, आपल्या स्वतःच्या जीवनावरती प्रेम करायला शिका. उपद्रवापासून आपला जीव राखा, वाईटापासून आपलं शरीर राखा, तोंड राखा. आणि देवाला म्हणा, जसा मी आहे तसा तू मला स्वीकार. मी माझे पाप कबूल करतो. मला अग्नीच्या सरोवरमध्ये टाकू नकोस, मला नरक या आज्ञेमध्ये मला टाकू नकोस. कारण म्हणून तर देवाने या पृथ्वी तलावरती मनुष्याला सर्व स्वर्ग नरक पृथ्वीचं जीवन दाखवलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण वळूया.
तो श्रीमंत मनुष्य आपल्या भावांसाठी मध्यस्थी करतो, तेव्हा देव म्हणतो याजकालमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांच्यासाठी संदेश आहे, पालक आहेत, सुवार्थी आहेत, मध्यस्थी करणारे आहेत, त्यांचं तिने ऐकावं. आज आम्ही ऐकायला तयार आहे का? आम्ही उलटच त्यांना म्हणतो, ह्यो काय सांगतोय मला, खरं आहे का नाही? म्हणताय की नाही म्हणताय? असं म्हणत नाही ह्यो काय सांगतोय मला. एखादा जर चांगलं सांगायला तर ह्यो काय सांगतोय मला, तसं म्हणू नका. कारण देव म्हणतोय न्यायाच्या दिवशी समोर जायला मी म्हणेन, देवा माझ्याकडे कोणी संदेष्टाचा आला नाही, माझ्याकडे कोणी प्रार्थना करणाराच आला नाही, मी कधी संदेष्टाचं ऐकलंच नाही आहे. तो प्रॉब्लेम तुझा आहे म्हणेल देव. मी तर पाठवलेलं आहे ना तुझ्याकडे सुधर म्हणून आज त्या ठिकाणी त्याला पस्तावा झाला, पण याचा उपयोग काय झालेला नाही आहे. कारण तो पृथ्वीवर नव्हता, नरकात होता. मग नरकामध्ये कितीही पस्तावा केला, किती तुम्ही दात खाल्लं, त्याचा काही परिणाम देवाला होणार नाही आहे, कारण ते दुसरं मरण असणार आहे. म्हणून तर देवाला म्हणा, पृथ्वीवरचे एकच मरण बास बाबा, आता मला वरचं जे आहे ते जीवन दे. ज्याप्रमाणे तू लाजरला दिलंस त्याप्रमाणे मला तू जीवन दे. म्हणून तुम्हाला सांगू द्या, गरिबी असो, श्रीमंती असो किंवा मध्यमवर्गीय आम्ही असो, फक्त येशूवरती प्रेम करा. कारण तोच जीवनाच्या पुस्तकमध्ये तुमचं आणि माझं नाव देणारा देव आहे. आणि म्हणून तर तो म्हणतो, मी तुला स्वर्गदूतासमोर पत्करेन, माझ्या पित्यासमोर पत्करेन, मी तुला नाकारणार नाही आहे. म्हणून आज लोकांकडे पाहिलं तर लोक आपलं काही चालवत नाही आहे, पण ख्रिस्ताकडे जर आम्ही पाहिलं तर ख्रिस्त आम्हाला चालवतो. मग त्या ख्रिस्ताकडेच बघत राहा. मग देवाचं वचन सांगतं स्तोत्र संहिता 121 मी माझी नजर वर केली तर त्या पृथ्वीचा आणि आकाशाचा निर्माण करता आहे, त्याने मला मदत केली. तो तुम्हाला मदत करायला तयार आहे. तो तुम्हाला उपाशी मरू देणार नाही आहे, त्रासामध्ये तुम्हाला ठेवणारा तो देव नाही आहे. आज विचार करा, त्या लाजाराकडे बघितलं तर त्याचं जीवन बघा आणि आपलं जीवन बघा. कुत्रे येऊन त्याच्या त्या फोडांना चाटत होते म्हटलंय वचन. त्यासारखी तर आज आमची परिस्थिती नाही आहे. तर आज जे काही आमचं चांगलं आहे ते ख्रिस्तामुळे आहे. मग त्या ख्रिस्ताला आपण धन्यवाद देऊया. या आपण डोळे बंद करूया. थोडा वेळ शांत राहावे आपल्या. डोळे बंद केलेले असताना प्रभूला म्हणूया, प्रभू आतापर्यंत माझ्या जीवनाची पानं मी जेव्हा उलगडले कोरेच दिसत आहे, पण मी तुला धन्यवाद देतो. ज्याप्रमाणे मोशेला तू डोंगरावरती घेऊन गेलास आणि त्या दगडावरती तुझे ते बोट आले आणि त्या बोटाने 10 आज्ञा लिहिल्या, त्या बोटाने 10 आज्ञा त्या दगडावरती कोरल्या, त्याचप्रमाणे प्रभू येशू तू माझ्या या कोऱ्या पानावरती तुझ्या बोटाने माझं नाव तू लिहिलेलं आहेस म्हणून धन्यवाद देतो. आज आत्मिक शांती मला मिळू दे, कारण तूच माझं नाव या कोऱ्या पेजवर लिहिलेलं आहेस. तू माझ्या परिवाराचं नाव लिहिलेलं आहेस, या पोरले समाजाचं नाव लिहिलेलं आहेस, चर्चचं नाव लिहिलेलं आहेस, या तुझ्या लोकांचं नाव लिहिलेलं आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो. तेच तुझा बोट जे बेविचारी स्त्रीच्या जीवनामध्ये जमिनीवरती लिहित राहिला, लोकांनी पाहून मागे सरकले, तोच तुझा बोट आज माझ्या या कोऱ्या वहीच्या पानावरती हृदयावरती येऊ दे आणि ते माझं नाव कोरलं जाऊ दे. सगळं दैर्यानं कृपेने कर प्रभू. माझ्या जीवनाला परमेश्वरा तू कोर, तुझ्यामध्ये कोर, तुझा गणला जाऊ दे. माझी सर्व परिस्थिती तुझ्यापासून लपलेली नाही आहे, पण आज मी विश्वास ठेवतो या ठिकाणी आज तुझी योजना आहे की मी बदलायला पाहिजे, आम्ही बदलायला पाहिजे. तर प्रभू हा बदल मी तुझ्या हातामध्ये देतो. तुझ्या इच्छेने सर्व काही करणारा तू देव आहेस. म्हणून आज पुन्हा एकदा पोरली ही मंडळी तुझ्या हातामध्ये देत आहे. तुझ्या आत्मिक रीती त्यांना भर आणि तुझं गौरव करून घे. इथून पुढची वेळ प्रभू मी तुझ्या हातामध्ये देतो, येशूच्या नावामध्ये आमेन. अतिशय सुंदर असा संदेश. आठवड्यातून 2 आठवडा